बघतो वग म्हटलं जुन्या लोकांना किंवा आताच्या पण लोकांना वग आवडतो, पण ज्याला कलेचे काहीतरी जाण आहे ते वग थांबतात. बाकीचे प्रेक्षक रंगबाजी झाली उठून पळतात किंवा निघून जातात. असं का बरं होत असं? असं आता त्याला ती हीच कारण झाली. आता हे सगळे मोबाईल आणि विषय कसा होतोय, पहिले ज्यावेळी रंगबाजीवाले असतात तर ज्यांना बघायचे म्हणजे जे 50-40-50च्या पुढचा जो वर्ग आहे त्यांना ह्या गोष्टी म्हणजे तमाशा पाहण्याची खूप आशा आहे की आपण जावं तमाशा पाहावा. आणि यात्रेतला काय वर्षातून एकदा तमाशा, गावातून दुसरीकडे जाता येत नाही. महिला मंडळ येतं त्यांना पाहण्याची इच्छा असते, पण ही जी मंडळी हुल्लड करणारी येतात तिरंगबाजीमध्ये गाणं बंद केलं लगेच वगनाट्याला सुरुवात केली की ते राडा करून पुन्हा गाणी लावायला होते. ती जी बसणारी माणसं ज्यांना वगनाट्य बघायची आशा आहे ते ओळखून घेतात आयला हे काय आता आपल्याला बघू देणार नाही, त्याच्यापेक्षा आपलं घरी गेलेलं बघ. मग त्या लोकांना निघून जायची पाळी. आणि त्याच्यामुळे मग जो चांगला बघणारा वर्ग आहे तो ह्या तरुणांमुळे इकडे तमाशाकडे वळतच नाही. आता सहसा समजा सकाळी थोडी 1 तास 2 तास हजेरी जर ठेवली मग त्या हजेरीसाठी सर्वजण जमा झाले तर म्हाताऱ्या माणसासाठी आपला मग ते लोक येता वेळेस येतो सुपारी करार करता वेळेस सांगतात असं करा रात्रीची तुमची गाणी वगैरे बंद हो द्या आणि सकाळी 9 वाजल्यापासून 2 तास 11 वाजेपर्यंत हजेरी आहे ना तर तुम्ही गाणी बिणी घेऊ नका. एखादं वगनाट्य करा म्हणजे आमची म्हातारी माणसं बघ सावलीला बसून बघतील. वग नाट्यामध्ये तुम्ही कोणकोणते वग आणि कोणकोणत्या विषयाचे वग समाजापुढे? आता भरपूर आहे. सामाजिक जास्त चालते. आता स्वच्छता अभियान चाललंय, महाराष्ट्र शासन राबवण्याचा प्रयत्न करते. स्वच्छता अभियानाला आम्ही किंमत देतो. आम्ही बी त्याच्यातून म्हणजे ह्या लोककलेतून आमच्याकडून जेवढं काही लोकांना सांगण्याचा समजवण्याचा प्रयत्न होईल तेवढा आम्ही महाराष्ट्र शासनाला आम्ही हातभार लावण्याचा प्रयत्न करतो. स्वच्छता मोहीम आहे, पाणी पुरवठा आहे, हागणदारी मुक्त आहे. नाही आपल्याला तिथं मुलाखत घ्यायची सरकार आणि तमाशा कलावंतांची जी स्थिती आणि सरकारची भूमिका काय पाहिजे तेव्हा आपण सेपरेट मुलाखत घेणार आहे. पण वगामध्ये ऐतिहासिक वग असतात, सामाजिक वग ऐतिहासिक आहे, सामाजिक आहे, धार्मिक आहे, पौराणिक कोणते वग साधे. पण आता त्याच्या मागे कोणकोणते वग साधे? त्याच्या मागे आता मोठे मोठे वगनाट्यामध्ये आम्ही पंढरीची वारी, सुनबाई चमत्कारी वगनाट्य होता, कुठे गेली आईची माया, परत कोर्टात दारी फुटला थोडा, असे परत अनेक वगनाट्य होते चांगले चांगले. रायगडची राणी होती, रायगडची राणी अर्थात पन्हाळगडचा नजरबंद कैदी वगनाट्य, त्याच्यामध्ये मी संभाजीची भूमिका करायची. त्यानंतर मग ते आमचा मोठा भाऊ होता तो शिवाजीची करायची भूमिका. रायगडची राणी लय जबरदस्त वगनाट्यामध्ये भरपूर त्याला मार्केट मिळालं आणि त्याला तो जबरदस्त अवघड काम असतं ते सगळं करायचं. लय भरपूर केलं आणि त्याच्यामध्ये बेबीच्या देठाला कळ लागेपर्यंत ओरडायला लागायचं. रायगडची राणी म्हणजे असा कुठलं डायलॉग आहे जो खूप प्रेक्षकांचा वन्स मोर म्हणत असतील किंवा आजही तुमच्या तो संभाजी महाराज नजरबंद कैदेमध्ये ठेवलेले असतात शिवाजी महाराजांनी आणि त्यावेळी ते झोपेत असतात, खाटावर झोपलेले असतात आणि अचानक त्यांना स्वप्न भासवत रायगडावरती काहीतरी घटना विपरीत घडते. पण त्या झोपेतून खडबडून संभाजी महाराज जागे होतात. जागे झाल्यानंतर अचानक ते झोपेतून उठून पुढे येतात. दगा दगा राणी सरकार दगा. दगा कसला दगा? भयानक स्वप्न. अबानी आम्ही जंगलात शिकारला गेलो असताना पाण्यामध्ये आगीचे लोळ दिसले. पाणी कसं रक्तासारखं लाल भुंद दिसत आहे. हो धनी, स्वप्नातलं सुख आणि आरशातलं मुख कुणी पाहिलंय का? स्वप्न हे शेवटी स्वप्नच असतं. आज काहीतरी रामनवमीचा दिवस आहे आणि तो तिकडं नाही नाही राणी सरकार, तुम्ही आमच्या मनावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करू नका. अपशकुनाने कसा थैमान घातलाय यावरून आमच्या मनोमनी खात्री होती आहे आमच्या आबांच्या जीवाला धोका किंवा आमच्या महाराष्ट्रावरती काहीतरी परिचक्रच आलं असलं पाहिजे. प्रथम आमचा ठाण आणि पट्टा घेऊन या. अशीच वाघासारखी झेप घेतो आणि समोरून या दुश्मनाची मुंडकी सपासप नाही उडवली तर शिवाजी राजांच्या पोटी जन्म घेतल्याचं सार्थक झालं नाही. प्रेक्षकांचे डोळे बिळे असे एकदम हे ना प्रेक्षकांचे आमचं चेहरा भरून येते, आमचंच हृदय भरून येते. म्हणजे तो काळ आठवल्यानंतर ते समोर सगळी चित्र दिसतात. ते सगळं लेखन तुम्हीच करता? नाही नाही नाही, लेखन तर हे तुकाराम खेडकरांची वगनाट्य. आम्ही मुलांच्या पार्टीत असताना ती वगनाट्य त्या वगनाट्य कामं केली. ती कामं फक्त आता आठवतात, चालत नाहीत ती आता बघत नाहीत लोक. पण थोडे थोडे जे लक्षात आता कमी होत चालले, बघत नाही. आणि दुसरं जे आता वगनाट्य तुम्ही आत्ताच्या
पब्लिकला हे एकदम जागतिकरण झाले, फॅशनिझम झालेलं, फॅशन कॉमेडी फिमेडी जेवढी जास्त तेवढे लोकांना बरोबर कॉमेडी. आता सध्या कुठलं वगनाट्य तुम्ही आता हे जास्त आपलं हेच पंढरीची वारी नाव दिले त्याला, पण त्याच्यामध्ये कॉमेडी हास्यविनोद ते माझा चिरंजीव आहे, तो पण करतो वगनाट्यामध्ये काम. हे ना. विजय कुमार वेळवंडकर. ते अजून कोणकोणते काम करतात त्यांची पण मुलाखत घ्यायची मला. तो करतो सगळे गाणे बिणे सगळे म्हणायचं तो, पण आता काय झालं सहसा म्हणजे जवायला लागले ते, आता करताय तुम्हीच करा. शिक्षण काय झालं त्यांचं? झाले. सर एकंदरीत तमाशा कलावंतांचं विराड हे म्हणजे वित्सवाचं विराड. एवढं वगनाट्य तुम्ही बसता, एवढं पाठांतर करता, पुन्हा ते सादरीकरण करायचं, ही प्रतिभा कस काय? ही कला पहिले त्या रक्तातच आलं आपल्या, त्याच्यामुळे काही झोपत जरी उठून आपण गेलो तरी ते करेक्टच होणार. त्याच्या काय त्याच्यात हेच नाही पण फरकच नाही पण भले भले हिरोला बरे बरे ऍक्टरला तुम्ही लाज, कारण कुठलंही तुम्हाला प्रशिक्षण नाही ना, कुठल्या कला केंद्र विद्यापीठात गेले तुम्ही डिग्री घेतली असं काहीच नाही ना. ऐक्यू आपले वडील करत होते, चुलते करत होते, आपण दुसऱ्याचं पाहिलं. आणि जास्त या मोठ्या पार्टीमध्ये पांडुरंगमुळे तुकाराम खेडकर या पार्टीमध्ये बरेच वर्ष 10 वर्ष काढली, आणि तिथं लय रती महारथी मोठे मोठे कलाकार शिकायला तिथं जास्त मिळालं. खरा वावा मला मिळालं तो तिथं मिळालं मुलांच्या पार्टी. पण कधी कधी तुम्ही चुकत असाल त्यावेळेस फटके वगैरे बरेच खाल्ले फटके. हो, माधवराव गायकवाडांच्या समोर जर काम करायचं म्हटलं, त्यांच्या समोर पहिलं नामदेवाचं लग्न वगनाट्य होतं, त्याच्यामध्ये मला विठ्ठलाची भूमिका होती, ते मुलगी मागायला यायची, नामदेवाचं लग्न होतं, तर ते आले तर मला असा थरका पोळायचा, इतका घाबरायचं मी त्या. हो, बोलायचं तर लांबच राहिलं, पण समोर आले तरी मग ते एकदम. नंतर स्वतःचा ज्यावेळेस तुमच्या आजोबाचा तमाशा किंवा तुमच्या वडिलांचा तमाशा, त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला ग्रीप भेटली, ती ग्रीपच भेटली चांगली. शेवटी काय प्रेक्षक ह्याच्यात आपण काय कमवलं किंवा काय इष्ट केली हे करण्यापेक्षा जे प्रेक्षकाकडून आपल्याला शाबासकी मिळाली, जे आपल्याला आतापर्यंत तुमच्यासारखे जे वाव मिळते, तुम्ही इथं तालुक्याला आला, माझी विचारपूस केली, मला इथं इथपर्यंत बोललं, म्हणजे तुम्हाला हे माझ्या गोष्टी आवडल्या म्हणून आलं. मला हे पण विचारायचं आहे का, तुम्ही एवढ्या वर्ष तमाशा करताय, सरकारने तुम्हाला कुठला पुरस्कार दिलाय? आता सरकारकडून काय नाही पुरस्कार आपल्याला अजून तर काहीच नाही अजून काही, म्हणजे तुम्हाला डावलं त्याबद्दल आपल्याला सेपरेट मुलाखत घ्यायचीच व्हायलाच पाहिजे. ती घेतोच मी मुलाखत लगेच त्याच्यानंतर. पण एक भैरवी होती तमाशा एंडिंग झाल्यावर, ती भैरवी कोणत्या असते? कृपाळूचा जन तुम्ही संत जन, एवढी कृपादान तुमची मज, एवढी कृपादान तुमची मज, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, जीवे माझी सांगा का कुलती, 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 आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, तुका म्हणे माझा हिरवी आवडी, तुका म्हणे माझा हिरवी आवडी, मज मज हारी उपेक्षीला, मग मज हारी उपेक्षीला, मग मज हारी उपेक्षीला, मज मज हारी उपेक्षीला, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. तर अशा रीतीनं तमाशा मालक फड मालक जगन कुमार वेळणकर साहेब यांची आज आपण मुलाखत घेतलेली आहे, आणि त्यांनी खूप छान रीतीनं मुलाखत दिलेली आहे, आणि तमाशाच्या गणगवळण पासून तर वगापर्यंत त्यांनी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. पूर्वीचा म्हणजे एक 10-15 वर्षापूर्वीचा तमाशा आणि आजचा तमाशा यामध्ये बदल जे झालेत, आणि प्रेक्षकांची मागणी का बदलली त्याचं पण त्यांनी सविस्तर असं विवेचन केलेलं आहे. धन्यवाद तुम्ही आमच्या चॅनलला भेट दिल्याबद्दल. आपण आला त्या ठिकाणी, आणि या ठिकाणी मुलाखतीसाठी हे करून तुम्ही जो उत्कृष्ट प्रकारे
चान्स दिला किंवा आमचे दुःख व्यथा जाणून ते तर घेण्याचा प्रयत्न मांडायचंच आहे केला आपल्याला. तर तरी सुद्धा सरकार आणि तमाशा कलावंत पण त्याच्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद. नवीन वर्षाची हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आणि पुढील मुलाखत आहे वेळवणकर साहेबांची. तमाशा कलावंत आणि सरकार. आणि तमाशा ही महाराष्ट्राची जी ओळख आहे ती सरकार विसरत चाललं आहे का, तमाशाला राजाश्रय सरकार देत आहे का नाही, या संदर्भात मुलाखत आम्ही घेणार आहोत. तर दुसरी मुलाखत नक्कीच प्रेक्षकांनी पाहावी. धन्यवाद. धन्यवाद.